महिलांनी आपल्या घरामध्ये न चुकता महालक्ष्मीची व्रताची जी पूजा आहे ती मांडली आहे। अशी मानण्यात आहे की ज्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि यासोबत वैभव अखंड राहत असतं। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते। जसा कथेमध्ये सांगितलं आहे की शांबलावर महालक्ष्मीची कृपा झाली, तशीच कृपा आपल्यावर सुद्धा महालक्ष्मी करत असते। मग तुम्ही अगदी न चुकता जे महालक्ष्मीचं व्रत आहे ते 4 गुरुवार केले आहे आणि येत्या 18 डिसेंबर 2025 ला तुम्हाला व्रताची सांगता करायची आहे। मग या दिवशी सुहासिनीला काही वस्तू द्यायच्या आहेत, तर त्या वस्तूबरोबर तुम्हाला ही जी एक वस्तू आहे ती अवश्य द्यायची आहे। ती कोणती तर बघा, मंडळ या दिवशी सुहासिनीची तुम्हाला ओटी भरायची आहे। मग ओटी कशाने भरायची? अनेकांच्या ठिकाणी गव्हाणी ओटी भरतात, गहू असतात त्यांनी, पण तुम्हाला या दिवशी तांदळाने ओटी भरायची आहे। मग तुम्हाला ज्याही सुहासिनीच्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या द्यायच्या आहे। मात्र महिलांना मंगळसूत्र, यासोबत बांगड्या, सौभाग्याच्या ज्याही वस्तू आहेत त्या वस्तू देऊ शकतात। यासोबत जे नवीन रुमाल आहेत, हात रुमाल, ते देऊ शकतात। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची ओटी भरताना एक पुस्तक घ्यायचं आहे, त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, केळी टाकायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला त्यात गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि ते सर्व एकत्र करून ती ओटी भरायची आहे आणि सुहासिनीला नमस्कार करायचा आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणजे गुलाब आहे, ही वस्तू आपल्याला आवर्जून द्यायची आहे। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।